आज बैठक घेतली आहे काँग्रेसचे नगरसेवक पण होते, आपलेही होते. काय एकंदरीत चर्चा झाली? कुठले कुठले विषय या बैठकीत चर्चा? साधारणपणे 4 आठवड्यातून एकदा मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचे विषय घेऊन जात असते. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांची जी महाविकास आघाडी आहे त्यांच्या मदतीनेच बारामती लोकसभा मतदारसंघात या सगळ्यांच्या प्रयत्नांनी, कष्टांनी मी लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेलो आणि अर्थातच त्यानंतर जे इलेक्शन झाली त्याच्यात आम्ही सगळे वेगळे लढलो. पण तरी आता महाविकास आघाडीच्या वतीने फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ नाही तर पुण्यात अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत आणि सगळ्यात मोठं मला आश्चर्य वाटलं की रोज एक गोष्ट वारंवार ह्या सरकारमध्ये येते की प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, ज्या 3 मुद्द्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2014 मध्ये एवढी टीका झाली. आज राज्यामध्ये आणि देशामध्ये काय परिस्थिती आहे? मग 2014 मध्ये होतं ते बरं होतं आणि त्यातले कुठलेच आरोप जे आमच्या नेत्यांवर झाले त्यातल्या कुठल्याच आरोपावर जेव्हा आमच्या बरोबर होतं तेव्हा ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स होतं. त्याच्यानंतर अनेक लोकांनी पक्ष बदलले आणि त्यांच्याचे आरोप हे सगळे वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघाले. मग आरोप होते का नाही, मग आरोप खोटे होते का, हा एक वेगळा विषय. पण साधारणपणे पुणे शहरामध्ये वाढती गुन्हेगारी, सगळे प्रोजेक्ट जे काही डिले होत आहेत ते, येणारा उशिरा झालेला पाऊस, त्याच्यामुळे पाण्याचे होणारे प्रश्न, कचऱ्याचा तर प्रश्न असतोच, अशी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. आणि त्यांची इच्छा आहे की अमोलदादा आणि मी दोघंही पुणे शहराचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, तर आम्ही जसं शिरूर आणि बारामतीच्या भागासाठी काम करतो तसं पुणे शहरामध्ये होणारा भ्रष्टाचार असेल किंवा पाण्याचं नियोजन होत नाहीये, खड्डे आहेत, या सगळ्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी बनून आम्ही दोघांनी जास्त वेळ द्यावा अशी त्यांची मागणी आहे. आणि पुढच्या महिन्यापासून, खरं तर याच महिन्याला 12 तारखेला आम्ही मीटिंग लावतोय, पण एक साधारणपणे एक सिस्टम लावतोय आम्ही की अमोलदादा किंवा मी किंवा आम्ही दोघंही आम्ही दर महिन्याला महाविकास आघाडीची पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये एक मीटिंग घेणार आहोत आणि जिल्हा परिषदमध्येही घेणार आहोत. विधान परिषदेसाठी आपल्या पक्षाकडून जागा महाविकास आघाडीत आपल्या पक्षाला सुरू आहे. 2 अर्ज दाखल केले तुषार मुद्द्याने, शिंदे पाटील, काय त्या अनुषंगाने चर्चा झाली? कारण काँग्रेसचे 16 नगरसेवक 15 आपले पण 3 या विषयावर काही चर्चा झाली बैठकीत? या इलेक्शन बद्दल काहीच चर्चा झाली नाही, कारण का ते काँग्रेस सगळे महाविकास आघाडीचे नेते मुंबईत बोलले होते. हर्षवर्धन सपकाळजी, माननीय उद्धवजी, राऊत साहेब आणि त्यांचे सगळेच लोक, आम्ही मागच्या आठवड्यात 2 आमच्या मीटिंग झाल्या आणि जो काही निर्णय महाविकास आघाडीचा एकत्रपणे लढण्याचा आम्ही तिघांनी घेतलेला आहे, तर आमचे सगळे सहकारी जिथे तिघं आम्ही एकत्र मिळून लढतोय, त्याच्यामुळे तो काही विषयाची फार काही चर्चा होण्याचं आज कारणही नाही पडत. काही स्थानिक मुद्द्यांवर जर चर्चा झाली असेल तर पुणे शहरातले अनेक मुद्दे जे आहेत ते आजही प्रलंबित आहेत. सत्ताधाऱ्यांचे 19 नगरसेवक जरी असले तरी बघितलं आपण गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूची विक्री होणं किंवा क्राईम रेट वाढणं असेल, याच्याबाबत काही ठोस भूमिका महाविकास आघाडीकडून येत्या काळात दिसणार आहे? अर्थातच तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रात आज वाचलंच असेल, काहीतरी गेले कित्येक दिवस जो क्राईम वाढतो पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल सातत्याने आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून नाही पण पुणेवर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आम्ही प्रश्न मांडतो. राजकारण होत राहील, इलेक्शन होत राहतील, पण आम्ही सगळे पुण्याचे लोक आहोत, आम्ही पुणेकर आहोत. या पुण्याने आम्हाला सगळ्यांना किती दिलेलं आहे. आमची नैतिक जबाबदारी नाही की जर गुन्हेगारी वाढत असेल, काय आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं, लेकी, सुना नाही आहेत, मग लढायचं नाही त्याच्यासाठी? आणि गंमत मला एक याची वाटते की महाराष्ट्र सरकारचा स्थानिक डेटा आणि केंद्र सरकारचा क्राईमचा डेटा ह्याच्यात तफावत, म्हणजे आदरणीय माननीय अमित शहाजींच्या डिपार्टमेंटचा डेटा, महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि पुणे शहराचा डेटा, हे तिन्ही वेगळे वेगळे डेटा हे आलेले आहेत. त्यामुळे कुठला डेटा खरा हा एक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर पुणे शहरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर
आणि प्रत्येक वर्तमानपत्रात एक दिवस आड, कदाचित रोजही असेल, पण कुठली ना कुठली घटना, दुर्दैवी घटना ही पुण्यामध्ये होते. मला आश्चर्य वाटते की एवढे सगळे व्हिडिओ सगळ्या चॅनलवर चालत असताना पुण्याचे पोलीस यंत्रणेला ते कसे दिसत नाहीत का, ते टीव्हीच बघत नाहीत, हा प्रश्न माझ्या मनात आलेला खरं आणि पडलेला आहे मला मोठा प्रश्न. या सर्व प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा आरोप करताय तेव्हा पोलीस आयुक्तांनी तुम्हाला एक 9 पानी पत्र दिलंय, ज्याच्यात आकडेवारीची देखील बिघोड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग याचा अर्थ काय होतोय की एनसीआरचा वेगळा, राज्याचा वेगळा आणि पुणे शहराचा वेगळा, म्हणजे तिघांमध्ये तंत्र नाही. मी जे बोलले तोच तुम्ही प्रश्न विचारताय मला. दावा केलाय की पुण्यातला कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे आणि गुन्हेगारी पण कमी झाली आहे, त्यांनी टक्केवारी देखील सांगितली. मग हे पत्र मला, पण मग हे त्यांनी पत्र मला लिहायच्याऐवजी माननीय देवा भाऊंना आणि अमित भाई शहांना द्यायला पाहिजे होतं ना, कारण का डेटा तर त्यांचंच सरकार आहे केंद्रात पण आणि राज्यात. तर ते मला पत्र लिहायच्याऐवजी त्या 2 गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं पाहिजे ना, कारण का डेटा आला कुठून? गृह मंत्रालयातून. आणि गृह मंत्रालयातून डेटा आला, नुसता डेटा नाही. त्यांना जर असं वाटत असेल की इथे कोयता गँग नाही, तर मी प्रत्येक चॅनलचे मनपूर्वक हात जोडून आभार मानते की कोयता गँग जेव्हा जेव्हा अटॅक करते तेव्हा तेव्हा तुम्ही जबाबदारीने त्याचे व्हिडिओज हे चॅनलवर दाखवतात. मागच्या आठवड्यात कात्रज चौकामधली मारामारी जणू काय तो सिनेमाचा शॉट आहे. एका माणसाला धरून त्याला वरून फेकून द्यायचेही उद्योग चाललेले. तिथल्या नगरसेवकांची मी बोलले. आता कुठला पक्ष विचारायचा नाही, कारण का आम्हाला या विषयात राजकारणच आणायचं नाही, कारण का आमचं पुणे बदनाम होतंय, आमचा महाराष्ट्र बदनाम होतोय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी हा डेटा येत असेल तरी अतिशय विनम्र आणि प्रांजळपणे मी माननीय जे कारभारी आहेत पुण्याचे त्यांना गेल्या मीडियामधल्या गेल्या 1 महिन्यातल्या सगळ्या बातम्या पाठवणार आहे. क्राईम कमी होत असेल तर आनंदच आहे, पण त्याचा वास्तवता काय आहे कदाचित ते टीव्ही बघत नसतील, असंही असू शकेल. वैशाली मानेने आरोप केलेले आहेत गृह विभागावरती की महिलांवरती राज्यामध्ये अन्याय केला जात आहे. महिला पोलीस अधीक्षक आहेत वैशाली माने, दुधाभाव भेटत आहे. राज्यामध्ये अनेक महत्वाच्या पदावरती महिलांना नियुक्त केले जात नाही. अपवाद नंदुरबार. बघा, पुण्यामधला क्राईम पहिला विषय तो संपूया आणि मग याच्यावरही बोलू. पुण्यामध्ये क्राईम वाढतोय हा डेटा माझा नाही, हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे जो सगळ्या वर्तमानपत्रात आलेला आहे. आणि तो नुसता डेटा नाही, प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओज हे वारंवार आलेले. त्याच्यामुळे अर्थातच आणि आमची सहकार्याची भूमिकाच आहे ना पोलिसांना. आता परवा 22 लोक गेले. आता मला खरं सांगा की दारूची जी ही सगळे आपण लोक गेले, आपले सगळ्या पत्रकारांना ही भेसळ कुठे होते माहितीये, पण पोलिसांना माहिती नाही. म्हणजे पत्रकार पोलिसांचं काम करायला लागले. मग पोलीस यंत्रणा काय करते? आणि फक्त हे सगळ्या ज्या 20-22 बदल्या झाल्यात त्याच्यातून प्रश्न सुटत नाही ना, तुम्हाला मुळाशी जावं लागेल. ड्रग्ज, मला तुम्ही सांगताय की फर्ग्युसन कॉलेज रोडला अनेक वेळा वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर दाखवलं जातं की तिकडे ड्रग्ज मिळतात. मग ह्याच्या विरोधात कधी बोलणार? मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे आवाहन केलं की काही सामाजिक प्रश्नात राजकारण बाजूला ठेवून ताकदीने महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आमची काम करायची तयारी. पण ते बदल होताना पुण्यात दिसत नाही, म्हणून जड अंतःकरणाने आम्ही आरोप करतो. आम्हाला एका हाऊसने आरोप करायची, आमच्या राज्याची आणि आमच्या शहराची बदनामी होते. त्याच्यामुळे त्यांनी जे पत्र लिहिलंय मी आभार मानते, मी जाहीरपणे आभार मानते की कमिशनर पुण्यांनी जे मला पत्र लिहिलंय त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. ते पूर्णपणे मी वाचलेलं आहे आणि त्यांना आज एक विनम्रपणे एक उत्तर त्याचं मी आज देणार आहे. ते ड्राफ्टी झालं असेल. आम्ही सहकार्य आम्ही सेवक आहोत. आम्ही राज्यात कशासाठी निवडून आलोय? महाराष्ट्राची 12मती लोकसभा मतदारसंघाची पुण्याची सेवा करण्यासाठी, म्हणून तर आम्ही म्हणतोय. आणि त्यांना जर सहकार्य आमचं हवं असेल तर त्यांनी आम्हाला मिटिंगला बोलवावं. आम्ही कधी बसायला, ते म्हणतील ती वेळ, ते म्हणतील ती जागा. आमची सहकार्याची भूमिका आहेच. आता तो जो बदलीचा विषय आलेला आहे हा अतिशय चिंताजनक आहे. एखाद्या महिलेला
किंवा एखाद्या मेरिटवर पास झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तीला त्यांना असं वाटत असेल तर त्याची नोंद महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी. आणि माझा विश्वास आहे की या सगळ्या प्रक्रियेत सातत्याने त्यांचं म्हणणं असतं की आम्ही महिलांना आरक्षण देऊ इच्छितो, आम्हाला महिलांना. मग ह्या जर महिलेवर अन्याय होत असेल तर त्याची पहिली नोंद महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. काही राष्ट्रवादी काँग्रेस आपण तर 2 उमेदवारी अर्ज दिले, पण दादांच्या पक्षातून पण 2 उमेदवारी अर्ज दिले. एक सुनील डिग्रेचा पण तो बहाल होण्याची शक्यता आहे, कारण महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विक्रम काकडेंना संधी दिली आहे. त्याला अख्खा राडा पॉलिटिकल ड्रामा जो पुण्यात पाहायला मिळाला. त्यानंतर तुम्ही हे सगळं बघितलं असेल, पण आता तुमच्या पक्षाकडून आक्षेप घेतला गेला काकडेंच्या अर्जावर की प्रॉपर्टी टॅक्स ते भरत नाहीये. असं काही आहे का? तुम्ही आक्षेप वगैरे घेतले असेल? मगाशी मला उमेदवारांचा आमच्या फोन आला होता की असं म्हणे, म्हणजे त्या वकिलाला माझ्यापेक्षा जायचे असेल, ती माझ्या कानावर आलेल्या गोष्टीत मी काही कागदपत्र पाहिलेलं नाही. पण अजित पवार गटाचे जे कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, त्यांनी जो फॉर्म भरला आहे काल, आता साधारणपणे अशी पद्धत असते की आपण टॅक्स भरायचा एक NOC असतो, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, की आपण सगळे टॅक्स भरलेले आहेत. तर एक टॅक्स त्या उमेदवारांनी भरला नव्हता असं एक ऑब्जेक्शन आलंय. आणि आज आमच्या लोकांच्या समोरच त्यांनी 40,000 रुपयाचा वाटतं काहीतरी चेक भरला आणि तो टॅक्स भरलेला आहे. आता ह्याच्यात मला फक्त टेक्निकल प्रश्न आहे. मी या विषयातली कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट नाही, पण इलेक्शन कमिशनच ह्याचं उत्तर देऊ शकेल. माझा इलेक्शन कमिशनचा अनुभव जरासा वेगळा आहे, पण इलेक्शन कमिशनमध्ये काल जर ऍफिडेव्हिट करून लिहिलेला असेल, ऍफिडेव्हिटचं महत्व तुम्हाला माहितीये की ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलेलं असेल की मी कुठलाही म्हणजे माझे सगळे ड्यूज क्लिअर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.